पुणे पुढच्या घडामोडीकडे नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपीला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। संशयित आरोपी शुभम खैरनारला घेत सीबीआयचं पथक मुंबईकडे रवाना झालंय। खैरनारची वैद्यकीय तपासणी करून सीबीआयचं पथक मुंबईला रवाना झालं। नीट प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। पेपर फुटल्यामुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। नीटची ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। देशामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। देशामध्ये 42 तास आधीच पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यामुळे पेपर फुटला होता। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून ही परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आलाय। नीटची परीक्षा रद्द होताच दिल्लीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली। युथ काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्रालयानुसार नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार आहे। परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केलं जाणार। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। मग एमपीएससी असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही।